तर नमस्कार मंडळींनो, सकाळच्या 8:30 पावणे 9 वाजता गाडी चालवता तुमचं स्वागत असा आणखीन एका नवीन व्हिडिओत। काल रात्री कुडाळमध्ये एक हळद वाजवली आणि सकाळी उठान जाऊ सुटलोय ड्युटीवरचे 8 तास पूर्ण करू। सकाळची 10 वाजताची ड्युटी असल्यामुळे बरोबर 10:05 असताना मी कामावर पोहोचलोय आणि काउंटरकडे जाऊन एंट्री करून माझं पास ताब्यात घेतलंय। रात्री उशिरा झोपल्यामुळे डोळ्यात थोडीशी झोप होती। मग ऑफिसात पोहोचलोय तसं गरमागरम कॉफी पिलंय आणि माका एकदम फ्रेश वाटला तसा मग कामाक लागलंय। ड्युटी संपता म्हणेपर्यंत 6 तर वाजतच दिलेले, मग काम करून तर दमाक पण झालेला, पण चेहऱ्यावर आनंद पण तितकोच होतो आणि या आनंदाचा कारण तुमका आता समजतलाच। पार्किंगमध्ये पोहोचलोय आणि गाडी घेऊन जाऊ सुटलोय तो परत एकदा कुडाळ तालुक्यात, कारण मंडळींनो आज सुद्धा सिंधुदुर्ग बीचला हळदीची ऑर्डर होती आणि त्यामुळेच मी खुश होतोय। दुपारी जास्त काय खाऊक नसल्यामुळे भूक लागलेली, त्यामुळे वाटेत जाताना हायवेच्या बाजूकच असलेल्या वडापावच्या गाडीकडे माझी गाडी थांबवून वडापाव खाल्लोय आणि माझ्या पोटात थोडं आराम देऊन जाऊ सुटलोय तो पुढच्या प्रवासाक। लोकेशनवर पोचता पोचता कधी काळोख पडलो ता काय समजाकच नाही। जाग्यावर पोचलोय तर सगळं सेट ह्यो लावून चाललेलो, फक्त कीबोर्ड आणि बुलबुल सेट करूचा तेवढा रवलेला। वेळ न घालवता गेटअप चेंज करून कामाक लागलोय। सगळ्यात जास्त ह्याच कामाक खूप वेळ लागता, कारण साऊंड क्वालिटी चांगली येऊच्यासाठी सगळा एकदाच फायनल सेट करून ठेवचा लागता। सगळा सेट झाला तसं एकदा आम्ही कीबोर्ड आणि बुलबुल चेक केलंय आणि आम्ही वाजवूक सुरुवात केली। जेवणाची वेळ झाली तसे सगळेजण जेवणात असलेल्या बिर्याणीवर ताव मारूक गेले, पण हैसर शाकाहारी जेवणारे मात्र असल्यामुळे उपाशीच रवले। जेवल्यानंतर थोडासा वाजवला आणि सामान सगळा पॅक करून घेतला, कारण रात्री काय तसं नाचाचा विषय नाही होतो, त्यामुळे लवकरच पॅकअप केला आणि बरोबर रात्री 10:30 वाजता सगळा सामान टेम्पोत भरून ओरोशीक जाऊ सुटलो। जाता जाता वाटेत आईस्क्रीम खाऊचो मूड झाल्यामुळे गाडी डायरेक्ट आईस्क्रीमच्या दुकानाकडे थांबवून वेगवेगळ्या फ्लेवरचा आईस्क्रीम खाऊन पोटाक आराम दिलो। चला तर भेटते आता तुमका पुढच्या व्हिडिओत।